महाशिवरात्रीची पवित्र रात्र ही केवळ उपवास आणि उपासनेचा प्रसंग नाही, तर आत्मशुद्धी, आध्यात्मिक साधना आणि शिवाच्या आशीर्वादाची एक दुर्मिळ संधी आहे, जी शिवाची सर्वात शक्तिशाली रात्र आहे. जेव्हा भक्तीचा प्रत्येक आवाज हा थेट महादेवांपर्यंत पोहोचतो, जो परिवर्तन आणि चेतनेची सर्वोच्च शक्ती असलेल्या भगवान शिवाची रात्र आहे. असे मानले जाते की या पवित्र रात्री भगवान शिव हे शिवलिंगारूपात प्रकट झाले, ज्यामुळे या रात्री निशिता काळ हा पूजेचा सर्वात शक्तिशाली काळ बनला. देवादिदेव महादेव हे महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी व वैरागी आहेत. या शिवरात्रीचे मुख्य 5 प्रकार आहेत. यापैकी दररोजची रात्र ही नित्य शिवरात्र, तर शुद्ध चतुर्थीची रात्र ही पक्ष शिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीची रात्र ही मासिक शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र, तर शिवशक्तीच्या मिलनाचे प्रतीक म्हणजेच महाशिवरात्र. धार्मिक ग्रंथांनुसार या दिवशी महादेव व माता पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा प्रचलित आहे. यंदा 2026 मधील महाशिवरात्री ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला आहे. या तिथीची सुरुवात ही 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:04 होईल, तर या तिथीची समाप्ती ही सोमवार 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:34 होईल. चतुर्दशी तिथी ही रात्री येत असल्याने महाशिवरात्रीचे व्रत हे रविवार 15 फेब्रुवारी रोजी पाळले जाईल. या महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहराला शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे. पहिला प्रहर हा 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:59 पासून ते दुपारी 3:24 असेल, तर दुसरा प्रहर हा रात्री 9:23 पासून ते उत्तर रात्री 12:35 असेल, तर तिसरा प्रहर हा उत्तर रात्री 12:35 पासून ते मध्यरात्री 3:47 असेल, तर चौथा प्रहर हा पहाटे 3:47 पासून ते सकाळी 6:59 असेल, तर या रात्री निशिता काल हा उत्तर रात्री 12:28 पासून ते 1:18 असेल. महाशिवरात्री व्रतात निशिता कालाला महत्त्व असून या दिवशी शिवपूजन हे प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार महादेव हे नेहमी ध्यानमग्न असतात, पण महाशिवरात्रीच्या या पवित्र रात्री ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात. यामुळे भक्तांनी केलेली थोडीशी सेवा देखील थेट महादेवांपर्यंत पोहोचते. म्हणूनच आपल्या मनातील कोणतीही शुभ इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवांना अभिषेक घालावा. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जाणार असाल तर कोणत्याही वेळेत करू शकता. मात्र रुद्राभिषेक करायचा असेल तर रात्रीची वेळ ही उत्तम ठरणार आहे. या रात्री शिवशंकराला पांढरी फुले आणि बेलपत्र शिवलिंगावर 108 वेळा अर्पण करत पाण्याचा जलाभिषेक करावा, नैवेद्य दाखवावा. संकल्पविधी पूर्ण झाल्यावर आपली इच्छा ही महादेवांसमोर स्पष्टपणे आणि श्रद्धेने मांडावी. या शिवरात्रीला देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूर्ण दिवस उपवास करावा आणि कपाळावर भस्म धारण करावे, जे शिवाला अत्यंत प्रिय आहे. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप व शिवलीलामृतातील 11व्या अध्यायाचे पठण, याचबरोबर शिवस्तुतीचे पठण करावे. महादेवांचे चिंतन करावे. या साध्या वाटणाऱ्या पण शास्त्रशुद्ध उपायांनी आपली वर्षानुवर्षाची मनोभावे केलेली भक्ती ही नक्कीच या त्रिकालदर्शी शिवशंकरापर्यंत पोहोचेल.